त्यामुळे आम्हाला विश्वास आहे सत्याचा विजय होईल आणि आम्हाला निश्चितपणे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांकडून न्याय मिळेल। थोडा कालावधी आहे, आपण थांबा, निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलू आपण। दुसरीकडे लोकसभेच्या बदल्यात तुम्हाला विधानसभेच्या जागा वाढवून देणार आहे, भाजप लोकसभेच्या जास्त पण या निकालाच्या संदर्भात सर जी चर्चा आहे, कारण की इतकं आर्ग्युमेंट झालेलं आहे, जवळपास 34 थोडं थांबा ना, आता 2-3 तासातच वेळ आहे। आता तर्क वितर्क तुम्ही आम्ही लावण्यापेक्षा, त्याच्यावर डिबेट करण्यापेक्षा आता तिथं माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय जी काही वेळ निर्धारित करतील त्यावेळी येईल निकाल। पुढे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निकाल लागल्यानंतर मी स्वतः देईन, त्यामुळे आपण त्याच्या बाबतीत निष्काळजी राहा। राहता राहिला प्रश्न लोकसभेच्या जागा, विधानसभेच्या जागा, महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमची महायुती, ते सर्व घटक पक्ष यांच्यातलं सीट शेअरिंग, कुणाला किती जागा, कुणाला कुठल्या जागा, हे ठरवण्याचा अधिकार माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार आणि आमच्या घटक पक्षांचे नेते यांना आहे। हे तिघं जण एकत्र बसून चर्चा करतील। आमच्यात कसलाही वाद नाही, कसलाही विवाद नाही, कसली रस्सीकेस नाही, कसलीही स्पर्धा नाही। आमचं एकच उद्दिष्ट आहे, 45+ महायुतीचे खासदार आणि 200+ महायुतीचे आमदार, आणि ते शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळवू। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तर शिवराज देसाईंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून आम्हाला न्याय मिळणार असा आम्हाला अपेक्षा आहे, शंभूराज देसाईंनी हे वक्तव्य केलेलं आहे। थोडा वेळ थांबा, अध्यक्ष निकाल देतील असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। निकाल लागल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन असंही देसाईंनी म्हटलेलं आहे।